We'll open our Bibles to Job chapter 22 verse 21. Acquaint yourself with God and be at peace, thereby good shall come to you. योग 22:21 मध्ये लिहिलंय, देवाची ओळख करून घे, शांतीत राहा, तेणे करून तुला कुशल प्राप्त होईल. Praise God. देवाला धन्यवाद. Man is ever restless मनुष्य एक तर सारखा अशांतच असतो because of fear, कारण त्याला भीती वाटते, anxiety, त्याला दडपण आहे, dissatisfaction. दबाव आहे, समाधान नाहीये, It affects his mind. तो तृप्त नाहीये, मग मनावर परिणाम होत आहे, It is affecting his body. शरीरावर परिणाम होत आहे, His body always remains sick. आणि शरीर मग सारखं आजारी पडतंय, He cannot sleep. मग त्याला रात्रीची झोप येत नाही. My God will give you sound mind. माझा देव तुम्हाला सौम्य मन देईल. You will become stable from tonight. आणि आज रात्रीपासून तुमच्यातला सगळा चंचलपणा निघून जाऊन तुम्ही शांत व्हाल, अस्थिरता निघून जाऊन तुम्ही स्थिर व्हाल. Every man on this earth needs peace. या पृथ्वीवरच्या प्रत्येक माणसाला शांतीची गरज आहे. Even when life is hard, आणि आयुष्य जेव्हा माणसाचं खडतर अवघड बनतं ना, man loses his peace. तेव्हा माणसातली शांती निघून जाते. If what he desires does not come to pass, he loses आणि his peace. माणसाला जे हवंय ते घडून आलं नाही की तेव्हाही माणसाची शांती जाते. When he loses his job, he loses his peace. माणसाची नोकरी गेली तरी माणसाची शांती जाते. Man's mind never relaxes. माणसाचं मन कधी शांत नसतं बेटा, ते चंचल आहे, ते अस्थिर आहे, ते बेचैन आहे. That's why I tell you, म्हणून मी तुम्हा लोकांना सांगत आहे, if you give your heart to God tonight आज रात्री तुम्ही लोकांनी जर तुमचं हृदय देवाला दिलं and walk with God आणि every day, देवा सोबत जर तुम्ही रोज चाललात, I promise you abundance of peace from heaven. मी वचन देतो तुम्हाला, स्वर्गातून तुम्हाला उदंड शांती मिळेल. That peace which the world can never give. जी शांती तुम्हाला जग कधी देऊ शकणार नाही. The peace of the world जगातली शांती is very shaky. फार हादरलेली आणि चंचल आहे. But God's heavenly peace पण देवाकडची स्वर्गीय शांती असते ना, is the strongest assurance for us on earth. आपल्या सगळ्यांसाठी पृथ्वीवरती ती बळकट 100% खात्री असते. Even in the midst of trouble you will have peace. त्रासांमध्येही तुम्ही शांत असाल, शांती मिळेल जर स्वर्गातली शांती तुमच्याकडे आली. Because कारण Bible says बायबल म्हणतं, in Isaiah 9 verse 6, यशा 9 त्यातलं 6वं वचन, a savior is going to come एक तारणारा येणारे मुक्तिदाता, who will be called the Prince of Peace. ज्याला शांतीचा राजकुमार नाव असणार आहे. Jesus is the Prince of Peace. येशू शांतीचा राजकुमार आहे. Why are you running to the servants of peace? कशाला तुम्ही मग शांतीच्या शोधात इकडे तिकडे भटकताय? Don't run to the servants of peace. शांतीच्या चाकरांकडे धावू नका, Run to the Prince of Peace. शांतीच्या राजकुमाराकडे धावा. And true peace you will get. म्हणजे खरी शांती मिळेल. ज्याच्या मालकीची शांती आहे, Yes. त्या मालकाकडे धावा. Jesus said येशू म्हणाले in John 16 verse 33, योहान 16वा अध्याय 33वा वचन, in this world you will have tribulation, या जगात तुम्हाला त्रास सहन करावा लागेल. you will have unrest, या जगात तुम्हाला विसामा मिळणार नाही. you will have anxiety, अशांतता, दडपण, चिंता, टेन्शन या जगात But तुम्हाला in येणार. me, पण माझ्यात you will have peace. तुम्हाला शांती लाभेल. So be of good cheer, तर आनंदाने राहा, for I have overcome the कारण world. मी या जगावर विजय मिळवलाय म्हणाले येशू. Heavenly rest can come down to you, स्वर्गीय विसामा तुझ्या जवळ यायला तयार आहे. and heavenly rest has come in the person of Jesus. आणि तो स्वर्गीय विसावा येशूंच्या रूपाने या जगात आलेला आहे. You don't need earthly peace आता now. तुला पृथ्वीवरच्या शांतीची गरजच नाहीये, You need heavenly peace. तुला स्वर्गीय शांतीची गरज आहे. And Jesus has brought that peace to give you. आणि येशूंनी ती शांती तुझ्यासाठी आणली आहे तुला द्यायला. Open your heart to Jesus. माझं म्हणणं तुम्हाला असं आहे, बेटा येशू आले, येशूसाठी थोडं हृदय उघड. Jesus will release you from your येशू struggles. तुला सुटका देतील तुझ्या सगळ्या डोकेफोडीतून. His favor, His mercy येशूचा अनुग्रह, येशूची His दया, grace येशूची कृपा will come to you right now. तुझ्यावर आत्ता उतरेल. Right now it will आत्ता या come. वेळेला तुझ्यावर उतरेल. In the fire you can relax. आगीच्या भट्टीत, आगीत सुद्धा आपण आराम करू शकतो. If God is with you. जर देव तुझ्या बरोबर असेल तर. In the midst of the storms of life, you can rejoice because God is with you. जीवनात येणाऱ्या वादळांमध्ये सुद्धा तू आनंद करू शकशील जर देव तुझ्या सोबत असेल तर. Bible says बायबल म्हणतं in Romans 8 verse 28, रोमकरास 8 त्यातलं 28वा वचन, all things will work
together for good for those who love God. सर्व गोष्टी अशांच्या जीवनामध्ये चांगल्याकडे होतील की ज्यांचं देवावर प्रेम आहे. Trust in God. देवावर विश्वास ठेवा बेटा. In all odds, trust in God. सगळ्या संघर्षांमध्ये, सगळ्या संकटांमध्ये देवावर विश्वास ठेव. He will bring you out of that black hole. देव तुला त्या सगळ्या खड्ड्यातनं बाहेर काढेल. Arise, shine, for your light has come. उठ, प्रकाशमान हो, कारण की तुझा प्रकाश तुझ्यावर आलेला And the आहे. glory of the Lord has risen upon you. देवाचा गौरव, देवाचा प्रकाश तुझ्यावर उदय पावलाय. God will keep you afloat in hard times. देव अगदी अवघड प्रसंगांमध्ये सुद्धा तुला व्यवस्थित स्थिर स्थावर ठेवेल. God said देव बोललाय in Jeremiah 33 verse 3, इर्म्या 33:3, call unto me मला हाक मार, and I will answer मी you, तुला उत्तर देईन. and I will show you great and mighty things that you don't know. मी तुला महान असे पराक्रम दाखवीन जे तुला अजिबात ठाऊक नाही. Peace comes when healing comes. आरोग्य आल्यावर शांती येते. Peace comes when all your debts are cleared. सगळं कर्ज गेल्यावर पण शांती येते. Peace comes when you are forgiven of your sins. आपल्या पापांची आपल्याला क्षमा झाली की शांती येते. Peace comes when strength comes. ताकद आल्यावर पण शांती येते. Peace comes when you get a divine job. आपल्याला दैवी आनंद मिळाला की शांती येते. Peace comes when there is unity in the family. घरामध्ये, परिवारामध्ये ऐक्य आलं की शांती येते. Bible says Bible म्हणते, in Psalm 133 verse 1, स्तोत्र 133:1, it is truly wonderful when families live together in peace. परिवार आणि कुटुंब जेव्हा शांतीनं एकत्र नांदतात ते फार छान आहे. Isn't it? छान आहे. So wonderful it is when families stay together in कुटुंब peace. जेव्हा शांतीनं एकत्र नांदतं ते फार छान असतं. That's why you have to invite the Prince of Peace in your house. म्हणून तुम्ही शांतीच्या राजकुमाराला आपल्या घरात सुद्धा आमंत्रित करा की प्रभू माझ्या घरी ये. Praise God. देवाला And when He धन्यवाद. comes, आणि प्रभू तुझ्या घरी आले peace comes. किंवा शांती येतेच. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.